नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 2 तारखेला म्हणजेच रविवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर या संकष्टी चतुर्थीला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि म्हणून आपल्या मुलांच्या लग्नासाठी जे काही आपण उपाय, काही सेवा या दिवशी करू तर त्याचं 100% पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतात आणि मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते देखील दूर होणार आहेत. फक्त आपल्याला हळद कुंकवाचा प्रभावी असा उपाय करायचा. एकदम साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. रविवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. मंडळी, रविवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी नसली तरी रविवारी आल्यामुळे विशेष महत्त्व असते. गणपती बाप्पांची पूजा करणे आणि हळद कुंकवाचे सोपे उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. मुलांच्या लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी आणि विवाह लवकर जुळण्यासाठी काही खास उपाय या दिवशी केले जातात. मंडळी, संकष्टी चतुर्थी हा दिवस श्री गणेशाच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. संकष्टी म्हणजे संकटाचे हरण करणारी. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने आयुष्यातील मोठे अडथळे, संकटे आणि कामातील विनाकारण येणारे जे काही उशीर आहे तर ते देखील दूर होतात. मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते देखील दूर होऊन मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग 11 दिवसामध्ये निर्माण होतात. चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्यास विवाह, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित मनोकामना लवकर पूर्ण होतात. तर मंडळी, आपल्याला हळद आणि कुंकवाचा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया. तर आपल्याला तांब्याचा किंवा पितलेचा एखादा ताट लागणार आहे. तसेच आपल्याला तांदूळ लागणार आहेत. अक्षता जे अखंड असतात ते तांदूळ आपल्याला घ्यायचे, तुटलेले वगैरे घ्यायचे नाही, तर थोडे अक्षता आपल्याला घ्यायचे आहेत. हळद आणि कुंकू थोडंसं घ्यायचं आहे. 21 दुर्वा आणि 1 गुळाचा खडा, 2 किंवा 5 हळकुंड आपल्याला यासाठी लागणार आहेत. हळकुंड अंतावेस ते व्यवस्थित आणायचे आहेत. तो चिरलेले किंवा असे वाकडे तिकडे हळकुंड आणायचे. लेकूरवाले हळकुंड 5 आपल्याला घ्यायचे आहे. तर मंडळी, तुम्हाला आता प्रश्न पडेल हा उपाय कोणी करावा. तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो. मुलं बाहेर राहत असतील जॉब निमित्ताने किंवा कोणत्याही कामानिमित्ताने, काही मुले परदेशात असतात. तर अशा आईवडिलांना बऱ्याच अशा समस्या निर्माण होतात की आमची मुलं परदेशात आहेत, मग हा उपाय कसा करावा. तर हा उपाय मुलांनी जरी नाही केला तरी मुलांच्या आई वडिलांनी केला तरी देखील चालेल. मुलांच्या लग्नासाठी घरातील कोणत्याही सदस्याने हा उपाय करावा. तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्यतो 6-6:30च्या दरम्यान उठायचं आहे. आंघोळ वगैरे करायची आहे. स्वच्छ कपडे घालायचे, शक्य असेल तर पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आहेत. तर प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा दुधाने पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करता वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांचा जो मंत्र येत असेल तो मंत्र बोलायचा आहे आणि अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या सर्व त्यांना अर्पण करायच्या आहेत. दुर्वा आहेत, लाल जास्वंदीचं फूल आहे, खोबऱ्याचं नैवेद्य देखील दाखवायचं आहे. आपल्या देवघरातील जेवढे देवी देवता आहेत त्यांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करता वेळेस तुम्हाला बोलायचं आहे, हे प्रथम पूज्य श्री गणेशा, आज या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शुभ दिवशी मी माझ्या मुलांच्या किंवा मुलीचे तुम्हाला नाव घ्यायचे आहे, मुलाचे किंवा मुलीचे नाव घ्यायचे आहे. विवाहातील सर्व अडथळे दूर व्हावेत म्हणून हा उपाय करत आहे. त्याच्या किंवा तिच्या आयुष्यातील सर्व विवाह बाधा, मंगलदोष आणि उशीर दूर करून त्याला किंवा तिला योग्य आणि गुणवान जीवनसाथी मिळू दे, अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक लाल किंवा पिवळ्या कलरचा वस्त्र अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ज्या अक्षता आपण घेतलेल्या आहेत तर त्या अक्षतांच्या साह्याने एक स्वस्तिक चिन्ह व्यवस्थितपणे काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकावरती तुम्हाला हळद आणि कुंकू याचा देखील एक स्वस्तिक काढायचा आहे. म्हणजे ज्या अक्षतांचा आपण स्वस्तिक काढलेला आहे त्याच्यावरतीच हळद कुंकवाच्या साह्याने पुन्हा एक स्वस्तिक काढायचं आहे. नंतर आपल्याला 2 किंवा 5 हळकुंड घ्यायचे आहेत. ते हळकुंड घेतलेले आहेत त्यांना आपल्याला हळद आणि कुंकू आहे तर तो थोडासा मिक्स करायचा आहे आणि गंगाजल टाकून थोडासा ओला करायचा आहे आणि ज्या 5 हळकुंडांना ते हळद कुंकू आपल्याला लावायचे आहे. आणि मग आपल्याला गणपती बाप्पांचे
ध्यान करायचे आहे। हा मंत्र बोलायचा आहे 108 वेळा। ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपताय नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। 108 वेळा करायचा आहे। जर शक्य नसेल तरच मग 21 वेळा म्हटलं तरी देखील चालेल, परंतु श्रद्धा महत्त्वाची आहे। जेवढ्या श्रद्धेने तुम्ही ही सेवा कराल तितकंच तुम्हाला फळ लवकर प्राप्त होईल। त्याच्यानंतर हा मंत्र बोलून झाल्यानंतर जी हळकुंड आहेत आपण घेतलेली 5 किंवा 2 हळकुंड आहेत तर ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे। तुमचा मुलगा किंवा मुलगी स्वतः पूजा करत असल्यास त्यांनी स्वतः किंवा माता पित्यांनी आपल्या मुलीच्या नावाने त्यांच्या लग्नातील सर्व अडथळे दूर होऊन सुयोग्य जीवनसाथी मिळावा अशी मनपूर्वक प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे। त्यानंतर 21 दुर्वांची जी जोडी आहे तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। नंतर पूजा संपन्न झाल्यावर पूजेतील जी हळकुंड आहेत तर ती तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहेत, देवघरामध्ये ठेवायचे आहेत। 11 दिवस तुम्हाला जशी आपण देवांची पूजा रोजच्या रोज करतो तशीच ज्या हळकुंडांची देखील आपल्याला 11 दिवस पूजा करायची आहे। मनोभावे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत। तसेच गणपती बाप्पांचा मंत्र बोलायचा आहे ओम गण गणपताय नमः। हा मंत्र तुम्हाला 11 दिवस बोलायचे आहेत आणि 11 दिवसानंतर मुलांच्यासाठी काही शुभ वार्ता येतील, मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल। आणि मग बघा 11 दिवसानंतर ही जी हळकुंड आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहेत। जर वाहत्या पाणी नसेल तर मग तुम्ही कोणत्याही झाडापाशी, पिंपळाचं झाड किंवा वडाचं झाड असेल, कोणत्याही पवित्र झाडाच्या खाली तुम्हाला मातीमध्ये गाडून टाकायचे आहेत। तेच बघा जर मुलांच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत गुरु आणि शुक्र ग्रहाचा दोष असेल तर संकष्टीच्या दिवशी गणपतीला हळदीचा टिळा मुलांनी लावायचा आहे आणि तो स्वतःच्या कपाळाला किंवा कंठाला हळदीचा टिळा हा नियमितपणे लावायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या पत्रिकेतील गुरु आणि शुक्र ग्रहाचा दोष असेल तर तो कमी प्रमाणात होईल। तेच बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांच्या किंवा कोणत्याही जी व्यक्ती ही सेवा करणार आहे, उपाय करणार आहे, त्यांच्यासाठी काही थोडेफार नियम देखील आहेत आणि पथ्य आहेत, ते देखील आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे। संकष्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। दिवसभर सात्विक विचार ठेवावेत। पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळार, दूध, फळे, साबुदाणा याचं तुम्ही सेवन करू शकता। संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर आणि चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे। एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे, एखादं फूल टाकायचं आहे आणि मग तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। चंद्रोदयाची वेळ रात्री 9:38 आहे, तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही चंद्रोदयाची जी वेळ असेल त्यानुसार चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। तुमची मनोकामना इच्छा आहे तर ती बोलायची आहे। मुलांच्या लग्नासाठी तुम्हाला चंद्रोदयाला प्रार्थना करायची आहे। दिवसभरात किंवा संध्याकाळी आरतीच्या वेळी ओम गण गणपताय नमः किंवा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले आहे। तसेच बघा कांदा, लसूण आणि मांसाहार वर्ज्य करायचा आहे। या दिवशी घरात पूर्णपणे सात्विक भोजन असावे। कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे। गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशीची पाने कधीही वापरू नयेत। गणपतीला तुळस वाहिली जात नाही। या दिवशी कोणाशीही वाद घालणे, चिडचिड करणे किंवा कोणाचाही अपमान करणे टाळायचे आहे। उपवासाच्या दिवशी अन्नाचा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा। गरजूंना मदत करणे शुभ मानले जाते। शक्य असेल तर या दिवशी तुम्ही गाईला हिरवा चारा किंवा एखादी भाकरी घ्यायची आहे, तिच्यामध्ये गोड चणा डाळ ठेवायची आहे आणि गाईला देखील तुम्हाला ही भाकरी खाऊ घालायची आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, कुंडलीमध्ये काही दोष असेल तर ते दूर होतात आणि मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग देखील निर्माण होत असतात। मंडळी हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने नक्कीच करायचा आहे। मंडळी अशा प्रकारे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही हा उपाय करायचा आहे। बघा काही दिवसांमध्येच मुलांच्यासाठी काही शुभ वार्ता येतील, मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल आणि 11 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होऊन 1 महिन्यामध्येच मुलांचं लग्न देखील ठरेल। तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे जे मित्र असतील, मैत्रिणी असतील, ज्यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल। आणि कमेंटमध्ये ओम गण गणपताय नमः तुमच्या सर्व इच्छा
पूर्ण होतील आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गण गणपताय नमः.